तर नमस्कार मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा एक मेसेज द्यायचा आहे की आपल्या गावाखेड्यांमधून ज्या माता भगिनी पुन्हा गाव पातळीवरून जे या चपात्या भाकरी चटणी भाकर बनवण्याचा जो कार्यक्रम राबवत आहेत, अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे. पण आज या ठिकाणी चपात्या भाकरी आल्यानंतरला अशी परिस्थिती जाणवली आहे की इथं आल्यानंतर अन्नाची नासधूस होताना दिसतीये थोडीफार. तर तुम्हाला जर पाठवायचं असेल गावाखेड्यांमधून जर नियोजन करत असाल, जे अन्न लवकर खराब होणार नाही, कमीत कमी 2 ते 3 दिवस टिकन अशा पद्धतीचं अन्न तुम्ही पाठवू शकता. त्याच्यामध्ये चिवडा असेल, फळं असतील किंवा थोड्याफार प्रमाणात चटण्या असतील, बाकी पाणी बॉटल वगैरे ते इथं भेटतात. त्याच्यानंतरला फरसाण चिवडा आणि बिस्किटं याच स्वरूपात तुम्ही मदत पाठवा. चपाती भाकरी या ठिकाणी असतोपर्यंत टिकत नाही व्यवस्थित आणि ती 1 दिवसाच्या वरती खाल्ली जात नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की वाशी या ठिकाणी याच ठिकाणी अन्न बनवलं जातं आणि या ठिकाणी लगेच फ्रेश खायला दिलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बाबा, जर इथं बनवून दिलं जात असेल तर ह्या ज्या चपाती भाकरी तुम्ही पाठवताय त्या जास्त काही लोक खात नाहीत. तर या चपाती भाकरी तुम्ही आता पाठवू नका. फक्त जे बिस्किट असेल, चिवडा असेल, या गोष्टी पाठवा. धन्यवाद.